नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवली आहे मातीच्या भांड्यातील व्हेज बिर्याणी। अतिशय खमंग व चविष्ट झाली आहे। मातीच्या भांड्यामुळे बिर्याणीचा सुगंध व चव अप्रतिम झाली आहे। चला तर ही हांडी बिर्याणी कशी बनवायची ते आपण बघू। येथे मी आवडीनुसार भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना व येथे 2 वाट्या बासमती तांदळाचा वापर केलेला आहे। मसाल्यांमध्ये लाल तिखट, काळा मसाला, धना पावडर, हळद, बिर्याणी मसाला, कांदा लसूण मसाला व चवीपुरतं मीठ घेतले आहे। आज मी या मातीच्या हंडीमध्ये बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये कांदा व टमाटा सोडून सर्व भाज्या घालून घ्यायच्या। या भाज्यांवर आता आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊ। तसेच घेतलेले सर्व मसाले व अर्धा वाटी दही यात घालून घेऊ। हे सर्व मिश्रण आता एकजीव करून घेऊ। हे सर्व मिश्रण 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे। असे केल्यामुळे सर्व मसाल्यांची चव भाज्यांमध्ये उतरते। येथे मी तांदूळ देखील 20 मिनिटांसाठी भिजवून घेतलेले आहे। आता आपण व्हेज बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ उकडून घेणार आहोत। भात उकडताना त्यामध्ये काही खडे मसाले, मीठ व तेल घालून घ्यायचे आहे। 80% भात शिजवून घ्यायचा आहे। येथे मी गॅसवर हांडी ठेवून घेतली आहे। त्यात 2 चमचे तेल व 2 चमचे साजूक तूप घालायचे। त्यातच आता जिरे, मोहरी, कांदा, आलं लसूण पेस्ट व 2 हिरव्या मिरच्या घालून चांगले परतवून घ्यायचे। कांद्याला जरा गुलाबी रंग आल्यावर त्यात टोमॅटो घालून घ्यायचा। हे सर्व मिश्रण 4 ते 5 मिनिटांसाठी चांगले परतवून घ्यायचे। आता यामध्ये बाजूला ठेवलेल्या सर्व भाज्या आपण घालून घेणार आहोत। त्याही चांगल्या परतवून घ्यायच्या। आता यामध्ये थोडी कोथिंबीर व पुदिना घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथीही मी घातलेली आहे। हेही सर्व आता चांगले परतवून घ्यायचे। मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवायचा। आता यावर झाकण ठेवून सर्व भाज्या आपण 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या आपल्या 80% शिजल्या आहेत। उकडून घेतलेला सर्व भात यावर चांगला पसरवून घ्यायचा आहे। यावर आता थोडा पुदिना व थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। यावर तुम्ही तळलेला कांदा, तळलेले काजू देखील घालू शकतात। आता बिर्याणीवर आपण केशरचे दूध व 3-4 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत। झाकण ठेवून मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटांसाठी ठेवायचे आहे। तयार झाली आहे आपली खमंग चविष्ट व्हेज बिर्याणी। तुम्हीही करून बघा व कमेंटमध्ये मला नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।